Okay, first example, simply supported beam with point load. टोटल स्पॅन दिलेला आहे तो किती आपला फर्स्ट जो सी पॉइंट आहे तो 1.5 मीटरवर आहे. सेकंड जो डी पॉइंट आहे सी टू डी डिस्टन्स आहे ते 2 मीटर आहे आणि डी टू बी डिस्टन्स आहे ते 1.5 मीटर आहे. टोटल डिस्टन्स किती झालं 5 मीटर. टोटल डिस्टन्स 5 मीटर. ओके, solution. Next step, solution. Step 1, calculation of reaction forces. Step 1, calculation of reaction forces. त्यामध्ये आपल्याला रिएक्शन फाइंड आउट करायचे आहेत. सो होरिझॉन्टल रिएक्शन कोणताही होरिझॉन्टल इथं फोर्स नाही, तो समेशन ऑफ एफेक्ट इज इक्वल टू काय आहे आपला 0. कोणताही होरिझॉन्टल फोर्सेस नाहीत. नेक्स्ट आपण बघतो ते फोर्स कोणते असणार आहे ते होरिझॉन्टल आणि दुसरं असणार ते वर्टिकल. सो वर्टिकल फोर्स Fy is equal to 0. So vertical forces is present in this example. So first RA force, reaction force. पहिला ए पॉइंट वर कोणता फोर्स आहे रिएक्शन फोर्स फाइंड आउट करतोय. सो पहिला कोणता फोर्स आहे ए पॉइंट वर म्यूट करून सांगा. येतोय का ओके लक्ष द्या. ए पॉइंट वर जो फोर्स ऍक्ट आहे तो कोणता रिएक्शन फोर्स आहे. तो रिएक्शन फोर्स कोणता आहे आपला आर ए फोर्स आहे. आर ए फोर्स हा काय अपवर्ड डायरेक्शन जातोय. सो अपवर्ड डायरेक्शनला आपलं साइन कन्व्हेन्शन मी तुम्हाला सांगितलेलं अधिक अपवर्ड फोर्स असेल तर पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला असतील तर निगेटिव्ह. ओके, सो आर ए इज अपवर्ड डायरेक्शन. सो पॉझिटिव्ह आर ए. नेक्स्ट कोणता फोर्स ऍक्ट आहे का बघायचा. ए टू सी पॅन वर कोणताही फोर्स ऍक्ट नाही. डायरेक्टली सी पॉइंट वर फोर्स ऍक्ट आहे 5 किलो न्यूटन. तो काय डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. सो साइन इज निगेटिव्ह 5 किलो न्यूटन. नेक्स्ट बघा, नेक्स्ट सी टू डी स्पॅन मध्ये कोणताही फोर्स ऍक्ट नाही. डायरेक्टली डी पॉइंट वर एक फोर्स ऍक्ट आहे. तो किती आपला 7 किलो न्यूटन. तो आहे डाऊनवर्ड. सो -7. नेक्स्ट डी टू बी. चेक डी टू बी स्पॅन कोणताही फोर्स ऍक्ट नाही. डायरेक्टली बी पॉइंट वर फोर्स ऍक्ट आहे. तो आहे आपला आर बी. तो आहे तो अपवर्ड डायरेक्शनला जातोय. सो पॉझिटिव्ह आर बी. ओके, इज इक्वल टू 0. ऑल फोर्सेस आर इक्विलिब्रियम कंडिशन आहे. सो ऑल फोर्सेसची बी इज इक्वल टू आपण काय करतो 0. सो आर ए प्लस आर बी इज इक्वल टू काय असणार 5 प्लस 7. आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 5 प्लस 7. सो आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 12. आर ए प्लस आर बी इज इक्वल टू किती येणार 12. ओके, स्टेप फर्स्ट झाली. नेक्स्ट स्टेप फाइंड आउट रिएक्शन फोर्सेस. फर्स्ट स्टेप. सेकंड फाइंड आउट मोमेंट. स्टेप second calculation of moment at point A. So summation of MA is equal to 0. Summation of MA is equal to 0. ओके, ए पॉइंटला आपण मोमेंट फाइंड आउट करतोय. सो आपण काय करूया राईट साइड करून लेफ्ट साइड कर. राईट साइड करून
लेफ्ट साइड कर फोर्सेसची मोमेंट फाइंड आउट करायचे, राईट साइड टू लेफ्ट साइड. ओके, बी पॉइंट बघा फर्स्ट, एंड पॉइंट कोणता आहे आपला राईट साइडला, तो आपला पॉइंट आहे तो बी पॉइंट आहे. बी पॉइंट वर कोणता फोर्स ऍक्ट आहे? आरबी. आरबी. ओके, आरबी फोर्स ऍक्ट आहे. सो मोमेंट फाइंड आउट करायची ऍट ए पॉइंट, समेशन ऑफ एम इज इक्वल टू 0. सो ए पॉइंटला आपल्याला मोमेंट फाइंड आउट करायचे आहे. सो आरबी हा फोर्स काय असणार, मोमेंटचा काय आपला फॉर्म्युला, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. बी पॉइंट वर काय आपला फोर्स आरबी, सो त्याला काय करायला लागेल, मल्टिप्लाय डिस्टन्स. सो आरबी टू ए पॉइंटचं डिस्टन्स किती आहे? 5. ओके, आरबी हा फोर्स काय झालेला आहे आपला, त्या डायरेक्शन आपण रोटेट करतोय. सो डायरेक्शन कोणती झाली? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. ओके, सो मायनस आरबी 5, मायनस आरबी इंटू 5, डिस्टन्स 5. नेक्स्ट फोर्स 7 आहे. डी पॉइंट वर नेक्स्ट फोर्स किती आपला 7 आहे. सो 7 इंटू ए पॉइंट पर्यंत डिस्टन्स ते किती, 2 + 1.5 इज इक्वल टू 3.5. सो 7 इंटू 3.5, 7 इंटू 3.5, याची डायरेक्शन कोणती असणार आहे? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. सो क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह. ओके, साइन कन्व्हेन्शन लिहितो मी. क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह. सो क्लॉकवाईज प्लस साइन 7 इंटू 3.5. नेक्स्ट फोर्स टोटल स्पॅनवर नेक्स्ट फोर्स किती आपला सी पॉइंट वर आहे, तो 5 किलो न्यूटनचा आहे. 5 किलो न्यूटन इंटू ए पर्यंत डिस्टन्स असणार ते किती, 5 इंटू 1.5. डायरेक्शन कोणती असणार आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके, डायरेक्शन कोणते आहे, क्लॉकवाईज. सो प्लस 5 इंटू 1.5, 5 इंटू 1.5. नेक्स्ट ए पॉइंट वर रिएक्शन फोर्स ऍक्ट आहे, तो आर ए फोर्स आहे. रिएक्शन फोर्स ऍक्ट आहे तो कोणता आहे, आर ए फोर्स. डिस्टन्स 0 आहे, सो आर ए इंटू 0, 0. सो नॉट नीडेड टू मेन्शन हिअर. इज इक्वल टू काय असणार आहे, टोटल 0, इज इक्वल टू टोटल 0. सो कॅल्क्युलेट 7 इंटू 3.5 प्लस 5 इंटू 1.5, किती ते आन्सर सांगा मला. मायनस आरबी प्लस करूया इथं, इज इक्वल टू 7 इंटू 3.5 प्लस 5 इंटू 1.5, किती येते 7 इंटू 32. सो आरबी इंटू 5 इज इक्वल टू 32. इज इट ओके? बरोबर आहे का सर्वांना, चालेल का? 7 इंटू 3.5 प्लस 5 इंटू 1.5. येस सर. ओके, नेक्स्ट काय करणार आपण, आरबी इज इक्वल टू काय येतं, 32 डिवायडेड बाय 5, किती येतं आरबीची व्हॅल्यू, 6.4. आरबी इज इक्वल टू 6.4 किलो न्यूटन. ओके, फर्स्ट जे आपला आरबी, आर ए प्लस आरबी, त्याला इक्वेशन नंबर 1 देऊया, आणि सेकंडला तो इक्वेशन नंबर 2. देन नेक्स्ट स्टेप फाइंड आउट करायचं आपल्याला आर ए आणि आरबी ची व्हॅल्यू. सो आरबी ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. सो आपल्याला आर ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो फॉर दिस पुट इक्वेशन 2 व्हॅल्यूज in equation number 1. Equation number 1. Equation number 1 काय आपलं, RA plus RB is equal to 12. So RA plus RB ची व्हॅल्यू किती आहे, 6.4 into 12. So RA is equal to 12 minus 6.4 is equal to RA व्हॅल्यू किती येते, 5.6. 5.6. ओके, 5.6 किलो न्यूटन. सो आपल्याला रिएक्शन फोर्सेस
ची व्हॅल्यू फाइंड आउट झालेली आहे. राईट डाऊन स्टेप बाय स्टेप. So RA is equal to mentioned in diagram 6.5.6 and 6.4. RB is equal to 6.4. Write down step by step. ओके, फ्रॉम कॅल्क्युलेशन RA आणि RB त्यावरून आपण काय करू शकतो आता शियर फोर्स डायग्राम फाइंड आउट करू शकतो. शियर फोर्स डायग्राम आपण ड्रॉ करू शकतो. Shear force diagram is related to only force and bending moment diagram is related to only moment calculation. Okay, first horizontal line. RA force किती आहे? RA ची व्हॅल्यू किती आहे? शेअर फोर्स डायग्राम फाइंड आउट करतोय आपण 5.6. सो vertically 5.6. देन होरिझॉन्टल जाणार लाईन तिथं कोणता पॉइंट लोड आहे? UDL असेल तर काय असते आपली इन्क्लाइन लाईन. सो इथं आपला पॉइंट लोड आहे तसं काय असणार आहे? ती आपली स्ट्रेट लाईन असणार आहे. स्ट्रेट लाईन नेक्स्ट पॉइंट पर्यंत. ओके, नेक्स्ट पॉइंटला बघा सी पॉइंटला 5 किलो न्यूटन काय झालं आपला? नेक्स्ट पॉइंट आपल्याला 7. नेक्स्ट सी पॉइंटला काय आपला 5 किलो न्यूटन फोर्स ऍक्ट आहे. सो 5 किलो न्यूटन डाऊनवर्ड ऍक्ट आहे. सो आपण काय करूया डाऊनवर्ड मूव्ह होणार पॉइंटला. डाऊनवर्ड पॉइंट. देन 0.6 काय आपली व्हॅल्यू नंतर नेक्स्ट कंटिन्युअसली स्ट्रेट लाईन असणार. ती असणार आहे ती किती व्हॅल्यू आपली 5 आणि लास्ट असणार ते 0.6. ओके, देन डी पॉइंटला किती आपली व्हॅल्यू 7 आहे. डी पॉइंटला जे फोर्स ऍक्ट आहे तो 7 किलो न्यूटन फोर्स ऍक्ट आहे डी पॉइंटला. सो डी पॉइंटला 7 किलो न्यूटन फोर्स आहे डाऊनवर्ड डायरेक्शन. सो मूव काय होणार तो डाऊनवर्ड साइड जाणार आहे. ऑलरेडी वर किती आहे आपला 0.6 व्हॅल्यू आहे. तो 7 मायनस 0.6 तेवढी व्हॅल्यू काय होणार आहे खाली तो लाईनच्या डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होणार. ते किती आपली 6.4. 6.4. Okay, this is shear force diagram SFD. Okay, next we will continue finding out moment at A, B, C and D point. From this calculation we get the answer of moment A, B, C, D. From these answers we draw the DMD diagram. Okay, next step 4, sorry, steps 3 or 4 as per your calculation. Steps 3, calculation of moment
ओके, कॅल्क्युलेशन ऑफ मोमेंट नेक्स्ट स्टेप. त्यामध्ये बघा, मोमेंट ऍट ए ऍट अ सपोर्ट अँड मोमेंट ऍट अ बी काय असणार आहे आपली व्हॅल्यू. मोमेंट ऍट ए बी सी आणि डी फाइंड आउट करायचे आपल्याला. मोमेंट ऍट अ पॉइंट ए बी सी डी, त्यामध्ये ए आणि बी हा काय आपला सपोर्टचा आहे, सपोर्ट पॉइंट आहे. सो सपोर्टला मोमेंट काय असते, 0. 0. ओके 0. सो मोमेंट ए इज इक्वल टू काय असणार आपला आन्सर 0. आणि सेकंड मोमेंट समेशन ऑफ मोमेंट ऍट बी काय असणार आहे 0. सो आपल्याला तर फाइंड आउट काय करायचे आहे, मोमेंट ऍट सी आणि डी पॉइंटला, मोमेंट ऍट सी आणि डी पॉइंटला. सो नेक्स्ट काय असणार आहे आपलं समेशन ऑफ मोमेंट ऍट सी इज इक्वल टू 0. इक्विलिब्रियम कंडिशन आहे. त्यामध्ये बघा फाइंड आउट करा. फर्स्ट ए पॉइंट वर फोर्स किती ऍक्ट आहे. आता तुम्ही बघा ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला मोमेंट फाइंड आउट करायचे. मोमेंट फाइंड आउट करायचे कुठल्या पॉइंटला, सी पॉइंटला. जर मोमेंट तुम्हाला सी पॉइंटला फाइंड आउट करायचे असेल तर तुम्ही काय करू शकता, सी पॉइंटच्या लेफ्ट साइडची तुम्ही डायग्राम कन्सिडर करून त्याची मोमेंट फाइंड आउट करू शकता, किंवा सी पॉइंटच्या राईट साइडची डायग्राम तुम्ही कन्सिडर करून त्याची मोमेंट फाइंड आउट करू शकता. तर ह्यामध्ये बघा, जर सी पॉइंटच्या लेफ्टला बघितलं तर एकच फोर्स ऍक्ट आहे. सो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असणार आहे, आर ए इंटू 1.5. ते तुम्हाला असणार काय भेटते, सी पॉइंटची बेंडिंग मोमेंट भेटते. पण जर राईट साइडला बघितलं तर टोटल किती आहे, 2 फोर्सेस आहेत. 2 फोर्सेस आहेत तर त्यासाठी काय करावं लागेल, फर्स्ट आरबी फोर्सला तुम्हाला काय करावं लागेल, फोर्स इंटू डिस्टन्स करावं लागेल सी पॉइंट पर्यंत. नेक्स्ट डी पॉइंटचा बघावं लागेल, डी पॉइंट वरचा फोर्स इंटू काय करावं लागेल डिस्टन्स. सो तुम्हाला जे कॅल्क्युलेशन आहे राईट साइडचं बघितलं, ह्या डायग्रामच्या राईट साइडचं, तर तुम्हाला कॅल्क्युलेशन जास्त करावं लागेल. आणि सी पॉइंटच्या त्या साइडचं बघितलं तर कॅल्क्युलेशन तुम्हाला कमी करावं लागतंय, कारण एक फोर्स आहे. सी पॉइंटच्या राईट साइडला 2 फोर्सेस आहेत. सो आपण कन्सिडर करायचं ऍज अ इझी साठी, तर आपण लेफ्ट साइडचं कॅल्क्युलेशन कन्सिडर करूया. सो आपण ए टू सी, ओके, पॉइंट ए टू सी चा बेंडिंग मोमेंट फाइंड आउट करूया. स्पॅन ए टू सी. तर मला काय करायचं, बेंडिंग मोमेंट फाइंड आउट करायचे ऍट सी पॉइंटला. तर सी च्या अलीकडे म्हणजे कुठे लेफ्ट साइडला कोणता फोर्स ऍक्ट आहे का, ए पॉइंट वर आहे का कोणता फोर्स ऍक्ट, ए पॉइंट वर फोर्स ऍक्ट आहे का, RA. RA फोर्स. आर ए फोर्स म्हणजे रिएक्शन फोर्स ऍक्ट आहे. तो काय आपला अपवर्ड डायरेक्शन आहे. ओके, आर ए फोर्स आपला अपवर्ड डायरेक्शन आहे. सो आर एचं काय होणार आहे, क्लॉकवाईज असणार का अँटी क्लॉकवाईज मोमेंट. Clockwise. क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह आणि अँटी क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह. सो आर ए काय झालेला आहे आपला पॉझिटिव्ह. सो आर ए इंटू पॉझिटिव्ह असणार आहे. डिस्टन्स किती आहे, 1.5. ओके, सी पॉइंटला आपल्याला मीट करायचं आहे. सी पॉइंट पर्यंतच आपल्याला मोमेंट फाइंड आउट करायची आहे. सो आर ए इंटू फोर्स इंटू डिस्टन्स सी पॉइंट पर्यंत किती आपलं 1.5. सी पॉइंट वर कोणता फोर्स ऍक्ट आहे का नेक्स्ट, 5 किलो 5 किलो न्यूटनचा सी पॉइंट वर लोड ऍक्ट आहे और फोर्स ऍक्ट आहे. पण जर सी पॉइंट वर ज्या पॉइंटची आपण मोमेंट फाइंड आउट करतोय त्या पॉइंटला जर कोणता फोर्स ऍक्ट होत असेल किंवा प्रेझेंट असेल तर तो काय तिचा त्या फोर्सची मोमेंट काय असते 0. म्हणजे ते काय होणार आहे 5 इंटू डिस्टन्स किती असणार आहे 0. 5 इंटू 0 किती असणार आहे 0. सो सी पॉइंट वरचा जो 5 किलो न्यूटन आहे त्याची मोमेंट किती असणार आहे 0. सो आपण ते कन्सिडर करणार नाही. सो नेक्स्ट सी पॉइंटच्या पुढे जायची गरज नाही, आपण मोमेंट सी पॉइंटला काढतोय. सो इज इक्वल टू आपल्याला काय असणार आहे 0. आर ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 5.6. सो 5.6 इंटू 1.5 इज इक्वल टू 0. किती येते आन्सर, 8.4. इथं आपण मुवमेंट ऑफ सी म्हणू शकतो. एमसी ची व्हॅल्यू येणार आहे आपली. सो एमसी किती आलेले आहे 8.4. 8.4. ओके, आणखीन कोणाचं आले का बघा आन्सर सेम असेल तर कॅल्क्युलेशन मध्ये. 8.4. ओके, कॅल्क्युलेशन किती येते आपलं 8.4. ही झाली आपली मोमेंट ऍट सी. मोमेंट ऍट सी फाइंड आउट झाली. ओके, ह्याचं युनिट काय असणार,
8.4चं किलो न्यूटन मीटर. मीटर. ओके, हा काय आपली मुवमेंट आहे. मुवमेंटचं युनिट काय असतं? किलो न्यूटन इंटू मीटर, फोर्स इंटू डिस्टन्स. सो एमसी पण फाइंड आउट झाला, एमए फाइंड आउट झाला, एमबी फाइंड आउट झाला. आता फाइंड आउट करायचं आपल्याला एमडी. ओके, एमडी फाइंड आउट करायचंय. सो फर्स्ट स्टेप, समेशन ऑफ एमडी इज इक्वल टू 0. इक्विलिब्रियम फोर्स आहे, सो एमडी इज इक्वल टू 0. समेशनला पुट केलं. हे आपले काय आलेले आहेत? डायरेक्टली आन्सर आले एम आणि एमसीचे, एमबीचे, एम आणि एमबी. सो आपल्याला एमडी फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी बघा, एमडी इज इक्वल टू 0 केलं. सो आपल्याला जो फोर्स और मोमेंट जे फाइंड आउट करायचे, ओके, मोमेंट जे फाइंड आउट करायचे ते डी पॉइंटला फाइंड आउट करायचे. जर लेफ्ट साइडला बघितले तर दोन फोर्सेस आहेत. ते आरए फोर्स एक आहे फर्स्ट, सेकंड आपला जो सी पॉइंट वर 5 किलोन्यूटन आहे तो फोर्स ऍक्ट झालेला आहे. आणि लास्ट त्याच्या राईट साइडला बघितलं तर तिथे एकच फोर्स ऍक्ट झालाय, तो आरबी 6.4. तो त्यामध्ये आपले चूज करू शकतो आपण लेफ्ट साइडचा फोर्स घ्यायचे की राईट साइडचे, कारण आपल्याला फक्त डी पॉइंटलाच फोर्स मोमेंट फाइंड आउट करायचे. डी पॉइंटलाच काय करायचे? मोमेंट फाइंड आउट करायचे. सो आपण राईट साइडचा पार्ट घेतलं तर काय सिम्पल कॅल्क्युलेशन काय होते? सिम्पल होते, कारण एक फोर्स आहे, फोर्स इंटू डिस्टन्स केलं, डी पॉइंटचं व्हॅल्यू भेटते. जरी तुम्ही लेफ्ट साइड केली किंवा राईट साइड केली, आन्सर सेमच येणार आहे. आता आपण इथं बघितलं तर आपण लेफ्ट साइडला एमसी फाइंड आउट केला ए टू सी पॅन मध्ये. जर इज इक्वल टू आपण नेक्स्ट ऑर म्हणून जर आपण सी टू बी स्पॅन कन्सिडर करून जर मोमेंट सी पॉइंटला फाइंड आउट केली तर आन्सर 8.4 येणार आहे. फक्त तुम्हाला इझी वे कोणता आहे तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. आन्सर सेम येणार आहे बोथ साइडला जरी असली तर. ओके, सो आपण काय करूया? बी टू डी स्पॅन घेऊया. डी टू बी स्पॅन. त्यामध्ये बघा, बी स्पॅन वर म्हणजे बी पॉइंट वर फोर्स किती ऍक्ट आहे? बी पॉइंट वर फोर्स ऍक्ट आहे का? आरबी फोर्स. आरबी आरबी फोर्स, तो काय आपला रिएक्शन फोर्स झाला. त्याची व्हॅल्यू किती आहे? 6.4. ओके, 6.4. 6.4 काय झाला आपला फोर्स झाला. इंटू डी पॉइंट पर्यंतचा डिस्टन्स किती आहे? फोर्स इंटू डिस्टन्स 1.5. 1.5. ओके, डायरेक्शन कोणती असणार? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज. ओके, त्याची डायरेक्शन काय असणार आहे बघा. हा जो बी पॉइंटचा फोर्स आहे तो काय करतो आपण? डी साइड कडे नेतोय. हा डी साइड कडे नेतोय. सो याचं काय आपली अँटी क्लॉकवाईज आहे. सो मायनस येणार अँटी क्लॉकवाईज. सो मायनस आरबी ची व्हॅल्यू किती आपली? 6.4. फोर्स किती आपला? 6.4 इंटू डिस्टन्स ऍट पॉइंट डी पर्यंत. ओके, मायनस 6.4 इंटू त्याचं डिस्टन्स 1.5. किती आहे आन्सर? -9.6. मायनस 9.6 किलो न्यूटन इंटू मीटर. ओके, ऑल फोर्सेस कॅल्क्युलेट केलेत आपण. त्यावरून आता आपण बीएमडी डायग्राम फाइंड आउट करू शकतो. ओके, राइट डाउन करून घ्या. स्टेप्स 3, कॅल्क्युलेशन ऑफ मोमेंट ऍट ए बी सी डी पॉइंट. ए पॉइंट वर 0 आहे, बी पॉइंट वर 0 आहे, देन सी पॉइंट वर 8.4 आहे आणि डी पॉइंट वर 9.6 आहे. किलो न्यूटन इंटू मीटर. ओके, तर मायनस कन्सिडर करायचं नाही आपल्याला, अपवर्ड डायरेक्शनला असणार आहे मोमेंट असणार आहे ते. सो हॉरिझॉन्टल लाईन फर्स्ट ड्रॉ करणार आपण. ओके, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. स्पॅन ए टू बी. स्पॅन ए टू बी. ए बी सी आणि डी. ए बी सी डी. ओके, ए पॉइंट वर मोमेंट किती आहे? 0. 0.
ओके, स्टार्ट पॉइंट काय असणार आपला 0. नेक्स्ट सी पॉइंट वर किती आहे मोमेंट? MC इज इक्वल टू 8.4. 8.4. 8.4. 8.4. सो पॉइंट आपण मार्क करूया 8.4 त्या पॉइंटला असणार. नेक्स्ट MD किती आहे? 9.6. सो 9.6. 8.4 पेक्षा काय असणार आहे? 9.6 हे जास्त आहे. सो पॉइंट काय येणार आहे आपला? वरती येणार आहे जरा 8.4 पेक्षा. आणि नेक्स्ट बी पॉइंटला काय असणार आहे मोमेंट आपली? 0. बी पॉइंट 0. लोड कोणता ऍक्ट आहे? पॉइंट लोड. पॉइंट लोड असेल तर आपण BMD डायग्राम मध्ये जे लाईन ड्रॉ करतो ते कोणती असणार आहे? इन्क्लाइन लाईन. ओके, इन्क्लाइन लाईन आपण जॉईन करतो जर पॉइंट लोड असेल आणि BMD फाइंड आउट करत असेल. जर UDL असेल तर आपण काय करणार? BMD डायग्राम मध्ये लाईन जी असणार ती आपली पॅराबोला लाईन असणार. ओके, सो जॉईन दिस लाईन. ओके, इथे 0 असणार. 8.4 then 9.6 and then 0. This is BMD diagram. Bending moment diagram. Okay, next example number 2. Diagram दिलेले आहे, ड्रॉ करा diagram. Next solution step 1. Step 1 काय आपली? Calculation of reaction forces. रिएक्शन फोर्स कोणते आहे तिथं? RA आणि RB. ओके, रिएक्शन फोर्स आहेत RA and RB. RB आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचे फर्स्ट. सो टोटल फोर्स काय असणार आहे आपलं? समेशन ऑफ वर्टिकल फोर्सेस, कारण हॉरिझॉन्टल फोर्सेस एकही हॉरिझॉन्टल फोर्स नाही. सो 0 फोर्सेस हॉरिझॉन्टल आहेत. सो FY समेशन ऑफ FY वर्टिकल फोर्स, ऑल वर्टिकल फोर्सेस आहे त्याची बेरीज इज इक्वल टू काय असतं? 0. सो इक्विलिब्रियम फोर्स म्हणतात त्याला. ऑल वर्टिकल फोर्सेस ची समेशन इज इक्वल टू 0. सो फर्स्ट बघा, आपल्याला फोर्सेसची काय करायचे? समेशन करायचे. वर्टिकल फोर्सची समेशन इज इक्वल टू 0 आहे. सो फर्स्ट पॉइंट RA पॉइंट वर किती लोड ऍक्ट आहे? और फोर्स कोणता ऍक्ट आहे का? A पॉइंट वर कोणता फोर्स ऍक्ट आहे का? RA. RA. तो कसा आहे आपला? अपवर्ड डायरेक्शन आहे. अपवर्ड डायरेक्शन असेल तर पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड डायरेक्शन असेल तर निगेटिव्ह. सो RA काय आपला असणार आहे? पॉझिटिव्ह. ओके, नेक्स्ट पॉइंट A to C कोणता लोड स्पॅन वर ऍक्ट आहे का? A to C कोणता लोड ऍक्ट आहे का? 2 किलोन्यूटन. 2 किलो न्यूटनचा UDL ऍक्ट आहे. सो UDL चा आपल्या पॉइंट लोड करायचा आहे. तर UDL चा पॉइंट लोड कसं करतो आपण? W into L. W into L. जेवढा UDL वरचा फोर्स ऍक्ट आहे इंटू काय असणार आहे त्याची, जेवढ्या स्पॅन वर UDL ऍक्ट आहे त्याची लेंथ. ओके, सो इथं बघा 2 किलो न्यूटनचा टोटल काय केलेला आहे आपण? UDL ऍक्ट आहे. 2 किलो न्यूटनचा UDL ऍक्ट आहे, तो झाला फोर्स. ओके, UDL किती स्पॅन वर ऍक्ट आहे? तर 3 मीटर स्पॅन वर ऍक्ट आहे. A to C किती आपलं डिस्टन्स? 3 मीटर. 3 मीटर वर आपला UDL ऍक्ट आहे. सो इंटू 3 टोटल फोर्स किती आला आपला? 6 किलो न्यूटन. ओके, हा आपला 2 काय आहे तो? किलो न्यूटन इंटू मीटर आहे, डिवायडेड बाय मीटर आहे, इंटू हा 3 आहे तो मीटर आहे. सो
मीटर मीटर कॅन्सल इज इक्वल टू काय येतं आपला किलो न्यूटन. म्हणजे 6 किलो न्यूटनचा काय झाला फोर्स ऍक्ट झाला. 6 किलो न्यूटनचा तो फोर्स ऍक्ट झाला. तो फोर्स ऍक्ट कुठं होणार 6 किलो न्यूटन कुठे ऍक्ट होणार सेंटर. सेंटरला. ए टू सी स्पॅन आहे त्याच्या सेंटरला काय होणार आहे इथं 6 किलो न्यूटनचा फोर्स ऍक्ट होणार आहे. ऍट अ डिस्टन्स सेंटर म्हणल्यानंतर किती असणार आहे 3 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1.5. 1.5 ला तो 6 किलो न्यूटन ऍक्ट होणार आहे लोड. ओके 6 किलो न्यूटन हा ऍक्ट झालेला आहे सेंटर पॉइंटला. सो नेक्स्ट जो फोर्स येणार आहे तो कोणता आहे आपला 6 किलो न्यूटन इथं असणार आहे तो 6 किलो न्यूटन फोर्स असणार आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. सो -6 नेक्स्ट पॉइंट बघा ए टू सी मधला फोर्स घेतला आपण ए टू सी पॉइंट मधला आपण फोर्स घेतला. नेक्स्ट सी पॉइंट वर एक फोर्स ऍक्ट आहे सी पॉइंट वर फोर्स ऍक्ट आहे तो 3 किलो न्यूटनचा आहे. तो आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. सो -3. नेक्स्ट सी टू डी स्पॅन बघा सी टू डी स्पॅन त्यामध्ये कोणताही फोर्स ऍक्ट नाहीये डायरेक्टली डी पॉइंट वर फोर्स ऍक्ट आहे तो आहे आपला 5 किलो न्यूटन. तो आहे डाऊनवर्ड डायरेक्शन सो -5. नेक्स्ट डी टू बी कोणताही स्पॅन वर कोणताही फोर्स ऍक्ट नाही डायरेक्टली बी पॉइंट ऑफ फोर्स ऍक्ट आहे तो आहे आपला रिएक्शन फोर्स आरबी. तो आहे अपवर्ड डायरेक्शन सो पॉझिटिव्ह आरबी. सो पॉझिटिव्ह आरबी. ऑल व्हर्टिकल फोर्सेसची समेशन जे आता आपण फोर्स बघ घेतलेली आहे त्याची बेरीज केलेली आहे ती कोणती आहेत व्हर्टिकल फोर्सेस आहेत. सो ऑल व्हर्टिकल फोर्सेसची समेशन इज इक्वल टू काय असतं 0 इज इक्वल टू 0. सो आर ए प्लस आर बी इज इक्वल टू जो हा लेफ्ट साइडचा पार्ट राईट साइडला गेला काय होणार आहे पॉझिटिव्ह होणार आहे. 6 + 3 + 5 किती येत आहे 14. 14. ओके. सो आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 14 किलो न्यूटन. ओके फर्स्ट स्टेप मध्ये काय केलं आपण जेवढे व्हर्टिकल फोर्सेस होते त्याची बेरीज घेतली विथ साइन कन्व्हेन्शन. जर अपवर्ड असेल तर पॉझिटिव्ह डाऊनवर्ड असेल तर निगेटिव्ह. त्यावरून आपल्याला आर ए प्लस आर बी दोन रिएक्शन इज इक्वल टू काय भेटतंय 14 किलो न्यूटन समेशन घेतल्यानंतर. ते झाले इक्वेशन नंबर 1. सेकंड काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ मोमेंट. कोणत्याही एका पॉइंटला जर मोमेंट फाइंड आउट केली तर आपल्याला आर ए आणि आरबी ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. सो आपण सेकंड स्टेप काय करतोय कॅल्क्युलेशन ऑफ मोमेंट ऍट पॉइंट ए पॉइंटला इझी जाते. सो ए पॉइंटला घेतोय ऍट पॉइंट ए. कशासाठी आपण मोमेंट पॉइंट ए ला घेतोय तर आपल्याला आर ए ची आणि आरबी ची व्हॅल्यू फर्स्ट फाइंड आउट करायची. सो समेशन ऑफ ऑल मोमेंट ऍट पॉइंट ए इज इक्वल टू 0. समेशन ऑफ मोमेंट ऍट अ पॉइंट ए इज इक्वल टू 0. सो इथं काय येणार एम ए इज इक्वल टू त्यामध्ये बघा ए पॉइंटला आपल्याला मोमेंट फाइंड आउट करायचे. सो राईट साइड तो आपण काय करूया लेफ्ट साइड कडे जाऊया. ए पॉइंटला मोमेंट फाइंड आउट करण्यासाठी. तर त्यामध्ये बी पॉइंट वर फोर्स ऍक्ट आहे तो कितीचा आहे किंवा कोणता आहे फोर्स आरबी. आरबी. ओके तो फोर्स आहे आरबी. त्याची डायरेक्शन कोणती असणार क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. ओके अँटी क्लॉकवाईज. सो मायनस आरबी हा झाला फोर्स मायनस आरबी काय झाला आपला फोर्स झाला इंटू डिस्टन्स ऍट पॉइंट सी पर्यंत किती आहे 7. 7 कसं आलं 3 + 2 + 2 टोटल डिस्टन्स किती झालं 7. सो मायनस आरबी इंटू 7. नेक्स्ट बघा बी पॉइंट टू डी पॉइंट बी टू डी स्पॅन कोणता फोर्स ऍक्ट आहे का नाही. ऍट अ डी पॉइंट वर एक फोर्स ऍक्ट आहे तो 5 किलो न्यूटनचा आहे. सो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स 5 किलो न्यूटन. कोणता अँटी क्लॉकवाईज का क्लॉकवाईज रोटेट होतोय. क्लॉकवाईज. ओके क्लॉकवाईज होतोय. हा बघा डाऊनवर्ड डायरेक्शनला त्याला आपल्याला काय करायचंय ए पॉइंट कडे घेऊन जायचंय. तर तो कसा फिरणार आहे मोमेंट क्लॉकवाईज फिरणार आहे. सो पॉझिटिव्ह 5 किलो न्यूटन
इंटू डिस्टन्स किती आहे पॉईंट पर्यंत 5. 5 2 + 3 5 2 + 3 5 नेक्स्ट डी टू सी स्पॅन वर बघा कोणता लोड ऍक्ट नाही ऍट अ पॉइंट सी वर एक फोर्स ऍक्ट आहे तो फोर्स किती आहे 3 किलो न्यूटनचा आहे नेक्स्ट फोर्स किती आहे 3 किलो न्यूटनचा आहे तो क्लॉकवाईज फिरतोय का अँटी क्लॉकवाईज Clockwise. क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह 3 किलो न्यूटन इंटू डिस्टन्स 3 ए पॉइंट पर्यंत C टू ए डिस्टन्स किती आहे 3 नेक्स्ट C टू ए पॉइंट मध्ये स्पॅन वर कोणता फोर्स ऍक्ट आहे का आहे तो कोणता आहे यूडीएल आहे तो कितीचा आहे 2 किलो न्यूटन पर मीटर 2 किलो न्यूटन पर मीटर त्याचा आपल्याला काय करायचं आहे पॉइंट लोड करायचं आहे जर पॉइंट लोड केलं 2 किलो न्यूटन पर मीटरचं तर काय येतोय 6 किलो न्यूटनचा फोर्स ऍक्ट होतोय ऍट अ पॉइंट 1.5 डिस्टन्स वर ओके हे डायग्राम मी तुम्ही ठेवलेले आहे तुम्हाला दिसण्यासाठी तर ठीक आहे नेक्स्ट ए टू सी मधला फोर्स आहे तो 6 किलो न्यूटनचा आहे तो डिस्टन्स वर किती ऍक्ट होतोय 1.5 मीटरवर 1.5 मीटरवर सो 6 किलो न्यूटन हा फोर्स आपण काय करणार आहे पॉइंट लोड घेतोय सो 6 किलो न्यूटन आपण लोड घेऊया तो क्लॉकवाईज फिरतोय का अँटी क्लॉकवाईज इन डायरेक्शन ये Clockwise. ओके क्लॉकवाईज फिरतोय सर क्लॉकवाईज फिरत असेल तर साइन पॉझिटिव्ह किती 6 किलो न्यूटन इंटू डिस्टन्स किती असणार 1.5. ओके 1.5 कारण हा 6 किलो न्यूटनचा युडीएलचा आपण काय केलंय पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट केले सो 6 किलो न्यूटन काय झालेलं आहे 1.5 ला सेंट्रल ऍक्ट झाले सो 1.5 मीटरला ऍक्ट झालाय इंटू काय असणार आपलं 1.5 इंटू 1.5 सो एम इज इक्वल टू काय असणार आहे आपण रिएक्शनला म्हणलेलं 0 सो 0 इज इक्वल टू काय असणार आहे -7 सॉरी डायरेक्टली आरबी घेऊया -RB इंटू 7 टोटल करा प्लस 25 5 इंटू 5 25 प्लस 3 इंटू 3 9 प्लस 6 इंटू 1.5 किती येत आहे 9 येत असेल 6 इंटू 1 6 डिवायडेड बाय 3 केलं तर 6 प्लस 3 9 ओके सो आपण -RB या साईडला घेऊया राईट साईडला RB इंटू काय असणार आहे आपलं हिची बेरीज करा 43. 25 प्लस 9 प्लस 9 43. 25 43 ओके 43 डिवायडेड बाय 7 किती ते RB ची 6.14. व्हॅल्यू 6.14. 6.41 6.41 युनिट काय 1.4. असणार 1 ओके युनिट काय असणार किलो न्यूटन. ओके करेक्ट युनिट काय असणार फोर्स आहे हो आरबी हा काय फोर्स आहे तो अपवर्ड डायरेक्शनचा आहे सो किलो न्यूटन नेक्स्ट इक्वेशन काय असणार आपलं 2 इक्वेशन नंबर हे 2 झालं जर आपल्याला आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर आरबी आपण पुट केलं इथे आरबी ची व्हॅल्यू तर आपल्याला आर ची व्हॅल्यू डायरेक्टली भेटते सो आर ए प्लस RB is equal to 14 so RA is equal to 14 minus 6.14 is equal to RA ची किती ते 7.86. 7.86 86. किलो न्यूटन RA आणि RB ची व्हॅल्यू फाइंड आउट झाली ओके RA ची आणि RB ची व्हॅल्यू फाइंड आउट झाली त्यावर आपण शिअर फोर्स डायग्राम फाइंड आउट करू शकतो त्यावरून आपण काय म्हणतो त्याला SFD शिअर फोर्स डायग्राम ओके फर्स्ट मार्क लोड पॉइंट आपल्याला काय करायचे फोर्स जे पॉइंट आहे ते मार्क करायचे
बी बी फर्स्ट एसीबीडी फाइंड आउट करतोय. सो हॉरिझॉन्टल लाईन, ड्रॉ हॉरिझॉन्टल लाईन. बीम असणार आहे तो हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे बीम आहे. त्याच्यावरचे पॉइंट ए सी डी आणि बी. ए सी डी आणि बी. ओके. आर ची व्हॅल्यू किती आली आपली 7.86. नेक्स्ट आरबी ची व्हॅल्यू किती आली आपली 6.14. 6.14. 6.14. ए पॉइंट वर किती फोर्स ऍक्ट आहे आता एसीएफडी मध्ये 7.86. 7.8. सो आपण 7.8 काय होणार आहे, अप जाणार आहे 7.8. ओके. नेक्स्ट सांगा सी पॉइंट वर किती लोड ऍक्ट आहे. सी पॉइंट वर Three. किती फोर्स ऍक्ट 3 आहे? किलो 3 किलो न्यूटन. 3 किलो न्यूटन काय होतंय, डाऊनवर्ड डायरेक्शन जातोय. सी पॉइंट वर 3 किलो न्यूटन फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शन जातोय. त्यामध्ये ए टू सी यूडीएल आहे. यूडीएल असेल तर आपण कोणती लाईन यूज करतो एसीबीडी मध्ये, inclined straight line. इन्क्लाइंड लाईन. ओके. इन्क्लाइंड लाईन 3 किलो न्यूटन आहे, आपल्याला खाली जायचं आहे. सो इथं 3 किलो न्यूटन आणि नेक्स्ट काय असणार आहे आपला इन्क्लाइंड लाईन असणार. ओके. वन मिनिट. त्याच्या आधी आपल्याला इन्क्लाइंड लाईनला किती फोर्स ऍक्ट आहे तो फाइंड आउट करावा लागणार आहे. त्यासाठी आपण या साईडवरून जरी आलं तरी चालेल. सिंपल सांगतो, एक मिनिट. सर आवाज येत नाहीये. आवाज येतोय का आता? येस सर. येस सर. ओके. ए पॉइंटला काय झालेलं आहे 7.8 हा लोड ऍक्ट झालाय. सो 7.8 आपण लोड काय झालं अप साइडला गेलो. नेक्स्ट कोणता लोड ऍक्ट आहे, आवाज येतोय ना? 3 किलो न्यूटन. हा. नेक्स्ट कोणता आहे आपला 3 किलो न्यूटन ऍट सी पॉइंटला आहे. 3 किलो न्यूटन काय आपला ऍट सी पॉइंटला आहे. त्यामध्ये किती लोड ऍक्ट आहे ए टू सी यूडीएलचा. 6 किलो. यूडीएलचा लोड किती ऍक्ट आहे पॉइंट लोड 2 मध्ये किलो केलेला. न्यूटन. तो काय झाली इंटेन्सिटी झाली. तो किती आपला 6 किलो न्यूटन. ओके. फाइंड आउट केलेला आपण इथं 6 किलो न्यूटन येतोय. एक मिनिट. आई पॉइंट हा सी पॉइंट यूडीएलचा आपण कन्वर्ट सेंटर पॉइंटला केलेलं. त्यावेळेस 6 किलो न्यूटन जो यूडीएलचा लोड ऍक्ट आहे तो 2 किलो न्यूटन इंटू त्याचं काय असणार आहे डिस्टन्स. आपण किलो न्यूटन मध्ये बघतोय त्याचं डिस्टन्स ते किती आपलं 3. सो 2 इंटू 3 6 किलो न्यूटन. 6 किलो न्यूटन काय होतं आपला ए टू सी पॉइंट मध्ये ऍक्ट होतंय. ए टू सी पॉइंट मध्ये 6 किलो न्यूटन ऍक्ट होतंय. सो काय होणार 6 किलो न्यूटन लाईन काय होणार इन्क्लाइन जाणार. इन्क्लाइन जाणार म्हणजे किती झाली 6 किलो न्यूटन इन्क्लाइन इथे गेलेली आहे. ओके. हा डिस्टन्स असणार आहे किती काय असणार आहे इथलं 6 किलो न्यूटन. 6 किलो न्यूटन हे डिस्टन्स असणार आहे. 7.8 मायनस 6 किती राहतंय 1.86. 7.8. 1.8. ओके. जे डिस्टन्स आपल्याला हे आहे ते किती भेटलं 1.8. टोटल किती झालेलं आपलं 7.8. तर त्यामध्ये बघा 3 किलो न्यूटन ऍट अ पॉइंट सी ला डाऊनवर्ड जातोय. 3 किलो न्यूटन फोर्स काय होतोय सी पॉइंटला डाऊनवर्ड जातोय.
त्यामध्ये ऑलरेडी आपण 1.8 मूव्ह झालेलं आहे. 1.8 डाऊनवर्ड डायरेक्शन मूव्ह झालंय. तर 3 मायनस 1.8 तेवढं डिस्टन्स आपल्याला लाईनच्या बिलो जावं लागेल. ओके, 3 मायनस 1.8 तेवढं डिस्टन्स आपल्याला लाईनच्या खाली जावं लागेल. त्यावेळेस आपण काय म्हणतो 3 किलो न्यूटन एवढा फोर्स आपण सी पॉइंट वर ऍक्ट झाला. म्हणजे टोटल हे सी पॉइंट वर 3 किलो न्यूटन फोर्स ऍक्ट झाला. तर मला सांगा 3 मायनस 1.8 किती असणार? 1.2. 1.2. 1.2. सो हे 1.8 प्लस 1.2 इज इक्वल टू किती झालं? 3.3. ओके, 1.8 प्लस 1.8 प्लस 2.2 इज इक्वल टू 3 किलो न्यूटन फोर्स आपण डाऊनवर्ड मूव्ह झालेलो आहे. ओके, ऍट अ सी पॉइंट. नेक्स्ट डी पॉइंट वर किती लोड ऍक्ट आहे? 5 kilo. काय केलं आपण? तर 1.2. नेक्स्ट 2.2 पॉइंट नाही येत, 1.2 आहे. इथं बघा 1.8 प्लस 2.2 किती येत आहे? 3 आहे पाहिजे. येत आहे आन्सर. सर 1.2 येते. 1.2 येते येत सर. आहे. 1.2 येते सर. सॉरी 1.2. हा 1.2 येतंय. 1.2 एवढं डिस्टन्स काय करणार आहे आपण? नेक्स्ट कोणता लोड आहे का? सी टू डी. सी नाही. टू डी नाही. कोणता नाही? नाही. कोणता आहे? सी टू डी स्पॅन वर कोणता लोड ऍक्ट नाही? डी पॉइंट वर आहे तो पॉइंट लोड आहे. जर पॉइंट लोड असेल तर डायग्राम आपण काय करतो? डायग्राम मध्ये स्ट्रेट लाईन युज करतोय. सो स्ट्रेट लाईन काय असणार आहे? 1.2 किलो न्यूटनचा स्ट्रेट आपण ऍट अ डी पॉइंट पर्यंत जाणार आहे. ऍट अ डी पॉइंटला फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट आहे तो किती आहे? 5 किलोन्यूटन. 5 kilo Newton. 5 किलो न्यूटन. ओके, सो 5 किलो न्यूटन परत आपण काय करणार आहे? नेक्स्ट जाणार आहे किती? 5 किलो न्यूटन. सो टोटल किती होणार आहे इथं? ओके, 5 किलो न्यूटन ऍट डी पॉइंटला गेलेलो आहे डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि नेक्स्ट बी पॉइंटला किती असणार आहे आपला फोर्स आहे तो? बी पॉइंट वर किती लोड ऍक्ट आहे? 6.14. 6.14. ओके, 6.14. 6.14 काय करायचं नंतर आपल्याला अपवर्ड डायरेक्शन लिहायला लागेल. पण इथं बघा 5 प्लस 1.2 5 प्लस 1.2 किती होत आहे? 6.2 होत आहे. ओके, तर तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये बघा इथं मिस्टेक झालेली आपली. ज्या वेळेस इथं 7.8 नाही, 7 किती आहे इथं व्हॅल्यू? 6 आहे. 7.86 आहे. ओके, 7.86 आहे. सो इथं काय असणार आहे? 1.86. ते आपलं काय झालं? थर्ड डिजिट तुम्ही घेतलंय, सेकंड डिजिट. पॉईंट नंतरचं सेकंड डिजिट राहिलेलं आहे. बघा करेक्ट येतं इथं 1. इथं करतो मी, सांगतो तुम्हाला. 1.86 प्लस 1.14 किती येत आहे? 3. 3 येत आहे. ओके, 3 फोर्स ऍक्ट आहे ऍट अ सी पॉइंट वर 3. सो सेकंड डिजिट आपलं राहील पॉइंट नंतरचं सेकंड डिजिट. ते सेकंड डिजिट घ्या. आन्सर येते करेक्ट. ओके, हे झाली आपली डायग्राम एसएफडी. डायग्राम एसएफडी. ओके, फर्स्ट बघा जो लोड ऍक्ट झालेला आहे पॉइंट वर तो किती? 7.8. 7.8 आपण काय केलेलं? अपवर्ड डायरेक्शनचा आरओएसओ अपवर्ड डायरेक्शन मूव्ह झालेलो आहे. त्यानंतर जो यूडीएल फोर्स ऍक्ट आहे तो कसा आहे आपला? यूडीएल आहे पॉइंट ए टू सी पॉइंट. सो आपण लाईन युज करतोय. एसएफडी ती कोणती असणार आहे? इन्क्लाइन लाईन. ओके, इन्क्लाइन लाईनचा जो फोर्स ऍक्ट आहे तो किती? 6 किलो न्यूटन. यूडीएलचा आपण केलेला पॉइंट लोड. सो 6 किलो न्यूटन लोड काय होणार आहे आपला? इन्क्लाइनली काय होणार आहे? व्हॅरी होणार आहे. इन्क्लाइनली 6 किलो न्यूटन व्हॅरी होणार आहे.
म्हणजे ह्या पॉइंटला काय होणार आहे, वरून 6 किलो न्यूटन म्हणजे 7.86 मायनस 6 तेवढा काय होणार आहे, हे डिस्टन्स राहणार आहे. ते किती आहे, 1.86 म्हणजे 6 किलो न्यूटनचा फोर्स ऍक्ट आहे पॉइंट ए टू सी. सो आपण 7 मायनस 6 केलं तर काय होणार आहे, टोटल हे 6 व्हॅरी झालेला आहे इथपर्यंत, म्हणजे इथं 6 मायनस होणार आहे पॉइंट ऍट सी ला. ते किती राहणार आहे डिस्टन्स, मग 7.86 मधून वजा केल्यानंतर 6 1.86 राहते. ओके, 1.86 त्या पॉइंट पासून आपल्याला सी पॉइंटवर फोर्स 3 किलो न्यूटन ऍक्ट आहे. पॉइंट सी वर 3 किलो न्यूटन ऍक्ट आहे. सो आपल्याला तिथून त्या पॉइंट पासून आपल्याला काय करावं, 3 किलो न्यूटन फोर्स खाली डाऊनवर्ड डायरेक्शनला जावं लागेल. त्यामध्ये ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, या पॉइंटवर येण्यासाठी 1.86 मूव्ह झालेलो आहे. नेक्स्ट राहिलेलं किती डिस्टन्स असणार आहे, 3 कम्प्लीट करण्यासाठी फोर्स, तर 1.14 आपल्याला डाऊनवर्ड डायरेक्शन जावं लागेल. डाऊनवर्ड डायरेक्शनला 14 गेलो. नेक्स्ट सी टू डी कोणताही फोर्स ऍक्ट नाही, डायरेक्टली डी पॉइंटवर सेंटर फोर्स ऍक्ट आहे. सो आपण कोणती लाईन यूज करतो, स्ट्रेट लाईन. ओके, इन्क्लाइन स्ट्रेट लाईन यूज करत नाही, स्ट्रेट लाईन यूज करतो. सो सी टू डी काय झालेला आपला 1.14 एवढा लोड कॉन्स्टंटली अप्लाय झालेला आहे. आणि ऍट डी पॉइंटला नेक्स्ट 5 किलो न्यूटन लोड हा डाऊनवर्ड डायरेक्शन जातोय. सो 5 किलो न्यूटन आपण काय केलेलं, नेक्स्ट डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह झालेलो आहे ऍट डी पॉइंटला. नेक्स्ट तिथून बघा, डी टू बी पॉइंटवर कोणताही लोड ऍक्ट नाही, डी टू बी पॉइंटवर कोणताही लोड ऍक्ट नाही. सो आपण काय केलं, हॉरिझॉन्टली स्ट्रेट लाईन मध्ये येणार आहे, हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन, कारण बी पॉइंटवर आहे तो फक्त पॉइंट लो आहे. क्यूडीएल असतं तर आपण इन्क्लाइन लाईन ट्रॅव्हल झालो असतो. ओके, सो बी पॉइंट वर आल्यानंतर तिथून आपल्याला 1.14 एवढं डिस्टन्स अपवर्ड डायरेक्शन. आरबी ची व्हॅल्यू किती, फोर्स ऍक्ट आहे आरबी इज इक्वल टू 6.14. सो ते अपवर्ड डायरेक्शन आल्यानंतर आपल्या ऍटम पॉइंट बी ला कनेक्ट होतोय. ऍट बी पॉइंटला आणि पॉइंट ए ला स्टार्ट झाल्या, कनेक्ट बी पॉइंटला झालं तर आपली डायग्राम काय झाली, करेक्ट आली ऍट अ करेक्ट पॉइंट, दॅट पॉइंट. Next, we will find out bending moment diagram. Okay, next आपल्या बेंडिंग मोमेंट डायग्राम फाइंड आउट करण्यासाठी मोमेंट ऍट अ पॉइंट ए बी सी डी, डी पॉइंट पर्यंत आपल्याला काय करायचं, त्याची मोमेंट फाइंड आउट करायची, तरच आपल्याला त्याची बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करता येईल. सो स्टेप 3 सोल्युशन. नेक्स्ट स्टेप 3 कॅल्क्युलेशन ऑफ बेंडिंग मोमेंट. At point A, B, C, and D. Okay. Already we know point A and B is a support point. So moment at point A. काय असणार आहे, 0. 0. And moment at point B किती असणार आहे, 0. 0. ओके, जर सपोर्ट पॉइंटला जर मोमेंट फाइंड आउट करायची असेल, सपोर्ट पॉइंटला मोमेंट फाइंड आउट करायची असेल तर मोमेंट किती, ते 0. ऍट सपोर्टला मोमेंट काय असते, 0. सो ए आणि बी ची आपल्याला व्हॅल्यू डायरेक्टली भेटली. सो नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचे आहे मोमेंट ऍट सी, मोमेंट ऍट सी. ओके, मोमेंट ऍट सी फाइंड आउट करायचे. So summation of MC is equal to 0. So MC is equal to, आता आपल्याला पॉइंट कन्सिडर कोणता करणार, लेफ्ट साइड की राइट साइड, स्पॅन ए टू सी कन्सिडर करता का सी टू बी कन्सिडर करता, A to C. कॅल्क्युलेशन. B to C. ओके, कोणी नाही बी टू सी करता येणार नाही. ओके चालेल, ए टू सी कोणी कन्सिडर करा, कोणी बी टू सी करा.
तुम्हाला जे सोपं वाटेल ते. मी त्यामध्ये फर्स्ट कन्सिडर करतो डिफिकल्ट आहे तो A to C पॉईंट आहे, कारण युडीएल आहे. युडीएल ऍक्ट असेल तर तुम्हाला थोडं अवघड जाऊ शकतं, कारण जे पॉईंट लोड आहे ते तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली रोटेट करून त्याचं डिस्टन्स फाइंड आउट करू शकता. तर बोथ साइडला आपण फाइंड आउट करूया फॉर ऍट पॉईंट सी साठी. फर्स्ट पॉईंट EC साठी फाइंड आउट करू आपण. EC साठी A to C डायरेक्शन साठी. ओके, त्यामध्ये बघा ए पॉइंटवर कोणता लोड ऍक्ट आहे का? अरे लोड अरे RA. RA पॉइंट आहे. सो RA फोर्स ऍक्ट आहे. ओके, सो RA काय करायचं आपल्याला सी डायरेक्शनला मूव्ह करायचं, सी डायरेक्शनला रोटेट करायचं. सो त्याची डायरेक्शन कोणती झाली? क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. ओके, त्याची डायरेक्शन कोणती झाली? क्लॉकवाईज झाली. सो पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह. ओके, जो RA आहे तो किती आहे? 7.86 आहे. तो काय झालेला आहे आपल्याला सी पॉइंट वर रोटेट करायचं असेल तर डिस्टन्स किती असणार आहे? 3. ओके, 7.86 फोर्स झाला इंटू डिस्टन्स किती आपला? 3. तो रोटेट होतो ऍट पॉइंट डी ला, सॉरी ऍट पॉइंट सी ला. देन नेक्स्ट फोर्स बघा कोणता ऍक्ट आहे का? नेक्स्ट फोर्स ऍक्ट आहे तो युडीएल आहे. नेक्स्ट फोर्स ऍक्ट आहे तो कोणता आपला? युडीएल आहे. युडीएल किती आहे? 2 किलो न्यूटन पर मीटर. एवढी त्या युडीएलची इंटेन्सिटी आहे. सो इंटेन्सिटीचा आपल्याला लोड मध्ये कन्वर्ट करायचा आहे, पॉइंट लोड मध्ये. इंटेन्सिटीचा पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करायचा. आपल्याला माहित आहे ऍट अ सेंटरला किती आहे तो? 6 ऍक्ट होत आहे. ऍट अ सेंटरला काय होतोय तो? 6 ऍक्ट होतोय. सी पॉइंट पासून किती डिस्टन्स वर आहे? 1.5 डिस्टन्स वर आहे. 6 लोड किती आपला? युडीएल 1.5 डिस्टन्स वर ऍक्ट आहे. त्याची डायरेक्शन कोणती? क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. ओके, त्याची डिस्टन्स त्याची रोटेशन कोणती आहे इकडं? नीट बघा, सांगा आधी. Anti-clockwise. अँटी क्लॉकवाईज. त्याची डायरेक्शन कोणते? अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज सांगितलं, जर घड्याळाच्या काठीच्या दिशेने फिरत असेल तर तो काय झाला? क्लॉकवाईज. त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह. आणि दिशेच्या घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जर फिरत असाल तर तो काय झाला? निगेटिव्ह. त्याला आपण काय म्हणतो? अँटी क्लॉकवाईज. सो हा कोणता झाला आपला? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. सो -6 सेंटरला ऍक्ट आहे, 6 किलो न्यूटन. सी पासून किती डिस्टन्स वर ऍक्ट आहे? त्याला कन्वर्ट केल्यानंतर 1.5 इंटू 1.5 इंटू 1.5. त्याचं आपल्याला काय करायचंय? कॅल्क्युलेशन करा. एमसी किती येते सांगा? 7.86 इंटू 3 मायनस 6 इंटू 1.5, म्हणजे 9 तरी आलेला आहे फिक्स. 6 इंटू 1 6 आणि 6 चे हाफ 3, 6 प्लस 3 9. 7.86 इंटू 3 किती येते आन्सर? 14. हे फाइंड आउट करा. 14.58. हे 7.86 इंटू 3 किती येतं? 23.58. मायनस 9 14.58. 40.58. ओके, हे झालं 14.58. युनिट काय असणार? किलो न्यूटन मीटर. Kilonewton meter. किलो न्यूटन इंटू मीटर. ओके, IMC फाइंड आउट झालेलं. आता आपण पॉइंट हाच MC, समेशन ऑफ MC इज इक्वल टू ऍट पॉइंट आपण CB काढूया किंवा BC म्हणा. CB और BC. ओके, त्या साईडला आपण फाइंड आउट केला, आपण त्या साईडला फाइंड आउट करूया. तो कोणता आपला? CB. ओके, तर मला सांगा B वर कोणता फोर्स ऍक्ट आहे का? आरबी त्याला और येणार ना? ओके, RB आहे. RB फोर्स ऍक्ट आहे. तो किती आहे आपला? RB फोर्स किती ऍक्ट आहे? 6.14. 14. डायरेक्शन कोणती? Anti-clockwise. अँटी क्लॉकवाईज. ओके, अँटी क्लॉकवाईज. सो मायनस डिस्टन्स मल्टिप्लाय डिस्टन्स 4. 4. इंटू डिस्टन्स 4. नेक्स्ट C to B कोणताही लोड ऍक्ट नाही, डायरेक्टली D पॉइंट वर ऍक्ट आहे. 5 किलो न्यूटन. डायरेक्शन कोणती असणार? क्लॉकवाईज. सो पॉझिटिव्ह 5 इंटू डिस्टन्स 2. 2. 5 इंटू डिस्टन्स 2.
करा कॅल्क्युलेशन बघा हे झालं पाहिजे त्यांचं येतंय का बघा 14.58 मायनस येऊ शकतं फक्त तेवढंच येते का बघा हे +10 आलेलं आहे 6.40 इंटू 4 किती येते बघा -14.56 येते का MC इज इक्वल टू -14.58 किलो न्यूटन मीटर येते का चेक करा सर्वांनी येते का Yes, sir. ओके म्हणजे कोणतीही तुम्ही डायरेक्शन घ्या लेफ्ट साइड किंवा राईट साइड घ्या आन्सर तुमचं करेक्ट येणार आहे फक्त जे तुम्हाला इझी वाटेल ते इझी हे साइड बघा किंवा ते साइड बघा जे इझी वाटेल ते तुम्ही युज करू शकता फक्त मायनस काय येणार आहे त्या साइड कडून कारण आपण ज्या वेळेस राईट कडून लेफ्ट कडे येतोय त्यावेळेस काय होणार आहे त्याचे साइन कन्व्हेन्शन चेंज होते राईट कडून लेफ्ट कडे येताना साइन कन्व्हेन्शन चेंज होते जे आपण अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज घेतोय सर जर आपण त्या साइड वरून जरी आलं तरी फक्त पॉझिटिव्ह मेन्शन करा कारण सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये जे बेंडिंग मोमेंट येते ते ऑलवेज पॉझिटिव्ह येते सो सिम्पली सपोर्टेड बीम असेल त्यामध्ये मोमेंट निगेटिव्ह येत असेल तर ते पॉझिटिव्ह करा कारण त्यामध्ये नेक्स्ट ते येते परत तुमचं कन्फ्युजन होईल लेफ्ट साइडला राईट साइड आणि त्यानंतर क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज चेंज होते सो आन्सर तर येणार आहे तुमचं 14.58 जरी तुम्ही राईट साइड बघितली किंवा लेफ्ट साइड बघितली नेक्स्ट राहिलेला आहे ते कोणता आपला पॉइंट मोमेंट ऍट D. मोमेंट ऍट पॉइंट डी डी तर 0 आहे ए 0 आहे सी पॉइंटला भेटली आपला 14.58 सो डी पॉइंटला फाइंड आउट करायचे सो समेशन ऑफ MD इज इक्वल टू 0 सेम ऍज कन्सिडर करू शकता लेफ्ट साइड किंवा राईट साइडला 1 फोर्स आहे सो आपण राईट साइड कन्सिडर करूया स्पॅन कोणता आहे तो D टू B स्पॅन D टू B कन्सिडर करूया त्यामध्ये MD इज इक्वल टू काय येतंय बी पॉइंट वर किती फोर्स ऍक्ट आहे 6.14. 6.14 डायरेक्शन क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज Anti-clockwise. अँटी क्लॉकवाईज सो मायनस आपण कन्सिडर करतो ओके इंटू डिस्टन्स 2. किती येते एमटी ची व्हॅल्यू 12.2. 12.2 2. 8 येत असेल ना 6 इंटू 2 12 14 28 ओके 12.28 सेकंड डिजिट घेत जावा ज्यावेळेस आपण पॉईंट नंतर सेकंड थर्ड डिजिट घ्यायचा तरच आपल्या आन्सर शेवटची डायग्राम मीट होणार आहे नाहीतर कुठेतरी डायग्राम पॉईंट 140 किंवा 116 च लॅग येईल म्हणजे ते डिस्टन्स मॅच नाही होणार सो आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल 3 डिजिट पर्यंत व्हॅल्यू घ्यावं लागते मोमेंट आहे सो मोमेंट असेल तर किलो न्यूटन इंटू मीटर ओके MD AB MB MA आणि MC MD आपण फाइंड आउट केली त्यावर आपण बेंडिंग मोमेंट डायग्राम फाइंड आउट करूया एक्सेप्ट मी रब करतोय खाली जागा नाही जास्त तुम्ही ड्रॉ केली असेल ऑलरेडी शेअर फोर्स डायग्राम नसेल केली तर एकदा ट्राय करून बघा तुम्ही Okay, first horizontal beam line, point A, C, D, and B. Okay, at C point la moment, at point A la moment किती? 0. 0 0. At C point la 14.58. 13.58 14.58. ओके त्या पॉइंटला असेल कन्सिडर करूया 14.58 then at D point ला बेंडिंग मोमेंट 12.28 12.28. 12.28 ते कसं असणार आहे आपलं 14 पेक्षा कमी आहे सो थोडं लेस डिस्टन्स कमी करायचं त्याचं नेक्स्ट बी पॉइंटला
0. 0. आता मला लाईनचं टाईप सांगा. A to C मध्ये UDL ऍक्ट आहे. लाईन कोणती असणार बीएमडी साठी? Parabolic. पॅराबोला असणार. जर UDL असेल तर पॅराबोला लाईन असणार. बीएमडी आपण ड्रॉ करतोय. पॉइंट A to C मध्ये काय आपला UDL ऍक्ट आहे. पॅराबोली लाईन कशी असणार आहे? कर्व असणार आहे. ओके, हा कर्व झाला. स्ट्रेट लाईन न येता काय असणार आहे? तो कर्व असणार आहे. ओके, कर्व आलेला आहे तो आपला असणार आहे UDL लोड मुळे. नेक्स्ट C to D लाईन कोणती असणार आहे? Incline. इन्क्लाइन लाईन असणार आहे, कारण आपला पॉइंट लोड आहे बीएमडी मध्ये. सो त्याला काय करायचं आपण? इन्क्लाइन लाईन न जॉईन करून घ्यायचा पॉइंट. ओके, इन्क्लाइन लाईन आली. नेक्स्ट बी पॉइंट कसं असणार आहे आपला? इन्क्लाइंड असणार आहे, कारण पॉइंट लोडचा. इथे लोड किती येतोय? 12.28. डायग्राम पॉझिटिव्ह. हे झाली आपली बीएमडी डायग्राम. ड्रॉ करा. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 डायग्राम दिलेले आहे तुम्हाला. एक्झाम्पल मध्ये मेन्शन केलेले आहेत. लोड ECD B हे पॉइंट्स आहेत हॉरिझॉन्टल बीम वरचे. त्यावर A to C UDL ऍक्ट आहे 20 किलोन्यूटन पर मीटरचा. नेक्स्ट C to D कोणताही लोड ऍक्ट नाही. C पॉइंट वर 50 किलोन्यूटन आहे. D पॉइंट वर 60 किलोन्यूटन आहे. नेक्स्ट D to B पॉइंट वर UDL ऍक्ट आहे 15 किलोन्यूटनचा, 15 किलोन्यूटनचा. आणि डिस्टन्स जे आहे ते A to C 1.5 मीटर, C to D 1.5 मीटर and D to B 1.5 मीटर. ओके, नेक्स्ट सोल्युशन. स्टेप 1 कॅल्क्युलेशन ऑफ रिएक्शन. रिएक्शन फोर्सेस आपल्याला फाइंड आउट करायचे. ते आहेत आपले RA आणि RB. ओके, फर्स्ट स्टेप त्यामध्ये समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0. वर्टिकल फोर्सेसची बेरीज इज इक्वल टू 0. हा काय झालं आपलं? इक्विलिब्रियम फोर्सेस. जेवढे वर्टिकल फोर्सेस आहेत त्याची आपल्याला काय करायचे? बेरीज इज इक्वल टू 0. सो ए पॉइंट वर जो फोर्स रिएक्शन फोर्स ऍक्ट आहे तो काय आपला? RA. अपवर्ड डायरेक्शन पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड डायरेक्शन निगेटिव्ह. ओके, साइन कन्व्हेन्शन. सो अपवर्ड डायरेक्शन आहे पॉझिटिव्ह. नेक्स्ट बघा A to C. A to C कोणता फोर्स ऍक्ट आहे? 20. 20 किलोन्यूटन पर मीटर UDL ऍक्ट आहे. त्याचं आपल्याला काय करावं लागेल? पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करावं लागेल. पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल? A to C काय करावं लागेल? पॉइंट लोड वर ऍक्ट करायचं असेल तर W into L. Load into length. ओके, जेवढा आपला UDL वरचा लोड आहे तो किती? 20 किलोन्यूटन. त्याला आपण इंटेन्सिटी म्हणतो. इंटेन्सिटी म्हणजे काय? लोड व्हॅरी होत जातो, डिस्ट्रीब्युट होत जातो पर मीटर. ओके, सो 20 किलोन्यूटन इंटू जेवढा लोड UDL लोड आहे तो ऍक्ट झालेला स्पॅन वर 1.5 वर. किती असणार? 20 into 1.5 किती झालं? 20 into 20 130. 30. ओके, 30. 30 किलोन्यूटन लोड ऍक्ट झालाय. तो किती झालाय? Center. सेंटर पॉइंटला. म्हणजे डिस्टन्स किती असणार? 1.5 डिवायडेड बाय 2 0.75. 0.75. ओके, 0.75 वर 30 किलोन्यूटन ऍक्ट झाला. हे झालं आपलं युनिट. त्याचं कन्व्हर्जन झालेलं आहे आपला UDL टू पॉइंट लोड. नेक्स्ट UDL आहे पॉइंट D to B. D to B वर ऍक्ट आहे. त्याच्यावर लोड आहे UDL वर ऍक्ट. तो किती? 15 किलोन्यूटनचा. 15 किलोन्यूटन पर मीटरचा इंटू त्याची लेंथ किती? 1.5. UDL ची लेंथ किती ऍक्ट झालेल्या स्पॅन वर? 1.5. सो 15 इंटू 1.5 किती झालं? 15 into 15 into 22.5. ओके, 22.5. 22.5 किलोन्यूटन. टोटल कन्वर्ट झाल्यानंतर त्याला काय आलं?
किलो न्यूटन 22.5 किलो न्यूटन. ओके, डिस्टन्स किती असणार 1.5 चा हाफ किती असणार 0.75. ओके, तर बघा आपण ए पॉइंट वर किती आपला आर ए आहे अपवर्ड डायरेक्शन आहे सो पॉझिटिव्ह. नेक्स्ट ए टू सी स्पॅन वर कोणता लोड ऍक्ट आहे का आहे ऍट अ सेंटरला 30 किलो न्यूटनचा युडिएल पॉइंटचा आपण पॉइंट लोड केलेला. सो युडिएल 20 आहे त्याचा पॉइंट लोड कन्वर्ट केलेला 30 आहे. 30 किलो न्यूटन हा काय झाला आपला पॉइंट लोड, तो काय होणार आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला जाणार आहे. सो डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे काय असणार आपली निगेटिव्ह साइन कोणता असणार निगेटिव्ह, ते किती 30. नेक्स्ट सी पॉइंट वर 50 किलो न्यूटन डाऊनवर्ड डायरेक्शन सो -50. नेक्स्ट सी टू डी कोणता फोर्स नाही डी पॉइंट वर फोर्स ऍक्ट आहे सो -60 डाऊनवर्ड डायरेक्शन. नेक्स्ट बघा डी टू बी वर युडिएल ऍक्ट आहे 15 किलो न्यूटनचा, त्याचा आपण पॉइंट लोड केलं. पॉइंट लोड कितीचा झालं आपला 22.5 डाऊनवर्ड डायरेक्शन सो -22.5. 22.5 मायनस. नेक्स्ट बी पॉइंट वर कोणता फोर्स ऍक्ट आहे का आहे आरबी फोर्स ऍक्ट आहे, तो अपवर्ड डायरेक्शन आहे सो पॉझिटिव्ह आरबी इज इक्वल टू काय असणार आहे 0 इज इक्वल टू 0. ऑल फोर्सेसची समेशन इज इक्वल टू 0. सो आर ए प्लस आर बी किती ते व्हॅल्यू 162.5. 80 किती येते 162.5. 162.5 करेक्ट आहे का हा येस Yes, sir. ठीक आहे. सो आर ए आणि आरबी ची व्हॅल्यू किती आली 162.5. ओके, नेक्स्ट स्टेप काय आपल्याला करावं लागणार आहे आर ए आरबी फाइंड आउट करायचे. सो स्टेप सेकंड कॅल्क्युलेशन ऑफ मोमेंट. सो स्टेप सेकंड कॅल्क्युलेशन ऑफ मोमेंट ऍट पॉइंट ए. एका कोणत्याही पॉइंटला मुवमेंट घ्यायची म्हणजे आपल्याला एक फोर्स आहे तो काय होणार आहे 0 होणार आहे. आणि कोणत्या पॉइंटला घेणार आपण ज्या पॉइंटवर आपल्याला रिएक्शन फाइंड आउट करायची आहे. आर ए पॉइंट वर आपल्याला आर ए फाइंड आउट करायचे. जर आपण इथं मोमेंट ए पॉइंट वर फाइंड आउट केली तर आर ए काय झाला 0 झाला. आर ए 0 झाला तर आपल्याला आरबी ची व्हॅल्यू इझिली कॅल्क्युलेट करता येते. आणि ते आरबी ची व्हॅल्यू जे आपण कॅल्क्युलेट केले ते आपण पुट ह्या इक्वेशन नंबर 1 मध्ये केल्यानंतर आपल्याला आर ए ची पण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते. सो तुम्ही जे मोमेंट फाइंड आउट करताय ऍट अ पॉइंट ती एक तर ए तर असणार किंवा बी तर असणार. बी वर घेतली तर फोर्स बी 0 होणार, फोर्स ए वर घेतली मोमेंट तर फोर्स ए 0 होणार. सो मोमेंट ऍट ए घेऊया आपण इझी पडतंय राईट टू लेफ्ट साइड साठी. सो मोमेंट ऍट ए समेशन ऑफ मोमेंट ऍट पॉइंट ए इज इक्वल टू 0. फर्स्ट बघा पॉइंट बी. बी पॉइंट वर कोणता आहे का फोर्स ऍक्ट आरबी आरबी आहे. ओके, त्याची डायरेक्शन क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज कोणते क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज अँटी क्लॉक कोणती डायरेक्शन आहे आरबी आहे. ओके, आरबी ची व्हॅल्यू आपल्याकडे ए कडे आपल्याला रोटेट करायचं आरबी. सो काय झालं आरबी असं रोटेट होणार आहे म्हणजे कोणती झाली अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे मायनस आरबी इंटू डिस्टन्स किती असणार पॉइंट ए पर्यंत 4.5. 4.5. ओके, नेक्स्ट फोर्स कोणता आहे का आहे 15 किलो न्यूटनचा इंटेन्सिटीचा युडिएल आहे. त्याचा पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट केले आपण. ते पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट केल्यानंतर किती येते 22.5 किलो न्यूटन. 22.5 किलो न्यूटन. ते कसं आहे आपली क्लॉकवाईज डायरेक्शन आहे डाऊनवर्ड जातोय सो क्लॉकवाईज फिरतोय. सो पॉझिटिव्ह 22.5 इंटू डिस्टन्स किती असणार 3. बघा 3 असणार का 3 डिस्टन्स डी पॉइंट पर्यंत झालं. सेंटर पॉइंट 3.75. 3.75 3.75. नेक्स्ट पॉइंट बी वर
फोर्स ऍक्ट आहे 60 किलो न्यूटनचा, तो काय होणार आहे क्लॉकवाईज डायरेक्शन फिरतोय. फोर्स काय होणार आहे क्लॉकवाईज डायरेक्शन फिरतोय. सो पॉझिटिव्ह 60 इंटू 3. डिस्टन्स किती आहे 3. नेक्स्ट सी पॉइंट वर बघा 50 किलो न्यूटनचा लोड डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. सो क्लॉकवाईज प्लस 50 इंटू 1.5 50 इंटू 1.5. नेक्स्ट बघा युडेल ऍक्ट आहे 20 किलोन्यूटन पर मीटरचा इंटेन्सिटी आहे, त्याचा आपण पॉईंट लोड मध्ये कन्वर्ट केलेला आहे 30 किलो न्यूटन. सो प्लस काय तो 30 किलो न्यूटनचा क्लॉकवाईज फिरतोय. सो 30 किलो न्यूटन इंटू किती असणार डिस्टन्स वर आहे 30 0.75. 0.75 0.75 इज इक्वल टू काय असणार आहे फोर्सेस मोमेंटची इज इक्वल टू 0 मोमेंट ऑफ ऍट पॉइंट 0. करा कॅल्क्युलेशन. आरबी इज इक्वल टू फाइंड आउट करायचं आपल्याला. किती येत आहे हा पार्ट सोडा आरबी इंटू 4.5. बाकीचे सर्वांची काय करा बेरीज करा आणि त्याला डिवायडेड बाय 4.5 करा. आरबी किती येते व्हॅल्यू सांग बरं आज. चेक करा तुम्ही 316.87. किती येत आहे. मी लिहिलेलं आरबीची व्हॅल्यू येते 80.42 किलो न्यूटन. येते का चेक करा एकदा. डिवायडेड बाय 4.5 न डिवाइड करायचे बेरीज केल्यानंतर सर्व. मी कॅल्क्युलेट केलेलं आहे त्यामध्ये 80.42 आलेला आहे. येते का सर्वांचं. $80.42. इक्वेशन नंबर 2. काय प्रॉब्लेम आहे आली का नाही. रोल नंबर 5863 आनंद Yes, sir. आली ना. आली का व्हॅल्यू आरबी 80.42. ओके नेक्स्ट पुट इक्वेशन नंबर 2 इन इक्वेशन नंबर 1. RA plus RB is equal to okay put RB's value. RA is equal to plus 80.42 is equal to 162.5. RA किती येत आहे check answer. Okay, from this calculation we draw एसएफडी डायग्राम. फर्स्ट सगळे फोर्सेस आपण कॅल्क्युलेट केलेले आहे. आरए आरबी त्याच्यावर आपल्याला काय करायचंय एसएफडी डायग्राम फाइंड आउट करायचे. 82.08 किलो न्यूटन आणि आरबी इज इक्वल टू 80.42. ओके फर्स्ट डॉटेड लाइन फर्स्ट हॉरिझॉन्टल बीम ड्रॉ करायचा आहे. तो पॉइंट मेन्शन पॉइंट ए सी डी अँड बी.
ओके फोर्स ऍट ए पॉइंट किती आहे? सांगा ए पॉइंट 82.09. ओके हा 82.08 फोर्स ऍक्ट झाला. झिरो एट फोर्स झाला 82.08. नेक्स्ट युडिएल ऍक्ट आहे. युडिएल किती आहे? पॉइंट लोड वरचा फोर्स 30. किती आहे? 30. ओके 30. सो आपल्याला काय करायचं आहे? 30 डिस्टन्स इन्क्लाइन ट्रॅव्हल करायचं. 30 डिस्टन्स इन्क्लाइन ट्रॅव्हल केलं. जी इंटेन्सिटी ती किती आहे? 30. म्हणजे हे डिस्टन्स किती असणार टोटल? 30च. ओके 30. नेक्स्ट 30 सी पॉइंट पर्यंत आहे. सी पॉइंट नंतर नेक्स्ट बघा 50 किलो न्यूटन खाली जायचं आहे. ओके सी पॉइंट वर लोड किती ऍक्ट आहे? सी पॉइंट वर 50. नेक्स्ट एक लोड ऍक्ट आहे तो किती आहे? 50 आहे. ओके सो 50 मी नंतर खाली येतोय. हे डिस्टन्स किती राहते शिल्लक? 82.08 मायनस 30 नेक्स्ट मायनस 50 किती राहते डिस्टन्स? ओके हे बघा हा 30 हे डिस्टन्स 30 वजा झालं 82.08 मधनं 30 वजा झालं नंतर 50चा लोड आणखी म्हणजे त्यातून परत आणखी एकदा 50 वजा करायचं म्हणजे किती राहतंय 82.08 मधून 50 प्लस 30 80 वजा झालं किती राहते डिस्टन्स 2 पॉइंट समजते का नाही टोटल किती डिस्टन्स आहे 82.08 ओके त्यातून इन्क्लाइन डिस्टन्स वजा झाले 30 म्हणजे या पॉइंटला 30 वजा झालं 82.08 मधनं 30 वजा झालं किती राहिलं अनम्यूट करून लगेच रिप्लाय द्या 82 मायनस 08 52.08. 52.08 ओके इथं किती असणार आपला आन्सर 52.08 ऍट पॉइंट सी ला युडिएल वजा केल्यानंतर ऍट पॉइंट सी ला किती येते 52.08 नेक्स्ट बघा परत सी पॉइंट वर 50 किलो न्यूटनचा लोड ऍक्ट आहे 50 किलो न्यूटनचा लोड ऍक्ट आहे तो कोणता आहे डाऊनवर्ड डायरेक्शन सो 52.08 मधून परत आणखी आपल्याला काय करावं 50 किलो न्यूटन खाली जावं लागेल ओके 50 किलो न्यूटन हा लोड काय करावा लागेल आपल्याला डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह व्हायला लागेल तर 52 मायनस 08 मायनस 50 किती झालं किती राहतं 2.08. ओके म्हणजे या पॉइंटला आपण काय आलो 2.08 हे डिस्टन्स एवढं शिल्लक राहिलं कुठल्या हॉरिझॉन्टल लाईनला मीट होण्यापासून 2.08 हे डिस्टन्स आपलं काय राहिलं तेवढं शिल्लक राहिले तर हे किती झालं 2.08 तिथून पुढे बघा कोणता लोड ऍक्ट आहे का नाही ऍट पॉइंट डायरेक्टली डी पॉइंट पर्यंत जो लोडिंग ऍक्ट आहे काय तो कोणतं सी टू डी सी आणि डी या मधल्या डिस्टन्स मध्ये कोणता लोड ऍक्ट आहे का नाही. नाही जर कोणताही लोड ऍक्ट नसेल तर आपण काय करणार हॉरिझॉन्टल लाईन जाणार ओके कोणताच लोड ऍक्ट नसेल तर आपण काय करणार आहे सेकंड पॉइंटला जिथं लोड ऍक्ट आहे तिथपर्यंत आपण हॉरिझॉन्टल जाणार आहे कारण इथं पॉइंट लोड आहे म्हणून हॉरिझॉन्टल जाणार जर इथंच मध्ये एखादा आणखी एक लोड असता तर तुम्ही परत इथून ह्या पॉइंट कडून परत खाली आणखीन जावं लागलं असतं जर हॉरिझॉन्टल असतं किंवा व्हर्टिकल असता तर ह्या पॉइंट वरून परत तुम्हाला वर जावं लागलं असतं पण हे काय डी पॉइंट पर्यंत कोणताच लोड ऍक्ट नाही डी पॉइंट वर कोणता लोड ऍक्ट आहे का डी वर ऍक्ट आहे का कोणता लोड 60. ओके 60 डाऊनवर्ड डायरेक्शनला सो 60 काय करावं लागलं आपल्याला डाऊनवर्ड डायरेक्शन जावं लागतं ऑलरेडी आपण 2.08 हॉरिझॉन्टल लाईन पर्यंत ट्रॅव्हल्स केले परत हॉरिझॉन्टल लाईन पासून खालचं राहिलेलं डिस्टन्स किती असेल किती असेल 57.92 हा 57 बघ ना इथं हा किती 57 अनम्यूट करून एक 57.92. 57. ओके ओके 57.92 92. ओके
ह्या पॉइंटला आलो आपण 57.92. यामध्ये हे ऍड केलं 2.08 तर टोटल काय होते आपली वर्टिकल लाईन आहे ती 60. वर्टिकल लाईन आहे ती किती आपली 60 किलो न्यूटन होती. नेक्स्ट बघा युडिएल ऍक्ट आहे. ओके युडिएल ऍक्ट आहे. युडिएल कितीचा ऍक्ट आहे? 22.5. 22.5. 22.5 काय झालेलं आपलं इन्क्लाइन केलेलं आहे. ओके 22. इन्क्लाइन केलेलं आहे ते मायनस करा 57.92 मधून मायनस करा 22.5. ते तिथला पॉईंटचा डिस्टन्स असणार आहे आणि हे परत कनेक्ट होणार आहे. ओके डायग्राम ड्रॉ करा. किती येतं डिस्टन्स 57.92 मायनस 22.5. सांगा मला पहिल्यांदा आधी. 35 किती 35.42 42. 42. ओके हे डिस्टन्स असणार आहे इथलं जे पॉइंटला मीट होणार ते 35.42. ओके हे झाली आपली एसएफडी डायग्राम. तुम्ही बीएमडी ऍज होमवर्क फाइंड आउट करा आणि मला सेंड करा. ओके